नमस्कार मंडळी. तुझ्या दर्शनाची आस कधी सुटायची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही. मंडळी, जुलै महिना सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळंच वातावरण निर्माण होतं. प्रत्येक गावात, प्रत्येक घरात आणि प्रत्येक वारकऱ्याच्या ओठावर एकच नाव असतं. विठ्ठल, विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आषाढ महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा, समर्पण आणि लाखो वारकऱ्यांच्या पायी प्रवासाचा महापर्व. या दिवसात महाराष्ट्र भक्ती रंगात न्हाऊन निघतो. टाळ मृदुंगाचा नाद, अभंगाची गोडी आणि विठुरायाच्या दर्शनाची ओढ प्रत्येकाच्या मनात जागी होते. आता सर्व वारकऱ्यांची उत्सुकता वाढवणारी मोठी बातमी समोर आली आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा 2026 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. माऊलींची पालखी नेमकी कधी प्रस्थान करणार, कोणत्या मार्गाने जाणार, दररोज कुठे मुक्काम असणार, रिंगण सोहळे कुठे पार पडणार आणि वारकरी दररोज किती अंतर चालणार, आणि या सर्व प्रश्नांचं सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला भक्ती, ज्ञान आणि समानतेचा संदेश दिला. त्यांच्या पादुकांची पालखी दरवर्षी आळंदीहून पंढरपुराकडे प्रस्थान करते. हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि सामाजिक एकतेचा जिवंत उत्सव आहे. लाखो वारकरी कोणत्याही भेदभाव न ठेवता एकाच रांगेत चालतात. श्रीमंत, गरीब, तरुण, वृद्ध, महिला, पुरुष अशा सर्वांना जोडणारा हा भक्तीचा प्रवास आहे. वारी म्हणजे फक्त चालणं नाही, तर संयम, शिस्त, सेवा आणि श्रद्धेचा अनुभव आहे. यंदाही लाखो भाविक माऊलींच्या पालखीसोबत विठुरायांच्या दर्शनासाठी पायी मार्गक्रमण करणार आहेत. पालखी मार्गावर विविध ठिकाणी मुक्काम होणार असून प्रत्येक मुक्कामस्थळी कीर्तन, भजन, हरिपाठ आणि विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. रिंगण सोहळा हा पालखी सोहळ्याचा सर्वात आकर्षक आणि भावनिक क्षण मानला जातो. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. प्रत्येक दिवशी वारकरी ठराविक अंतर पार करून पुढील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतात. दिवसभराचा थकवा असला तरी विठ्ठल नामाच्या गजरात त्यांचा उत्साह तुझभरही कमी होत नाही. पालखी मार्गावर प्रशासनाकडून पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता, वाहतुकी यंत्रणा आणि सुरक्षा यासाठी विशेष व्यवस्था केली जाते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक सामाजिक संस्था, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकही मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या संपूर्ण प्रवासात दिंडीची शिस्त, विशेष लक्षवेधी असते. प्रत्येक दिंडी ठरलेल्या वेळेनुसार पुढे सरकत असते आणि संपूर्ण सोहळा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडतो. आषाढी वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान आहे. अनेक परदेशी पर्यटकही या अद्भुत सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रात येतात. माऊलींची पालखी पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतात आणि अनेक दिवसांचा पायी प्रवास पूर्णत्वाला जातो. हा प्रवास वारकऱ्यांसाठी आयुष्यभराची आध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरतो. म्हणूनच दरवर्षी लाखो लोक सर्व अडचणी बाजूला ठेवून या वारीत सहभागी होतात. जर तुम्हीही यंदा पालखी सोहळ्यात सहभागी होणार असाल, तर अधिकृत वेळापत्रकानुसारच तुमचा प्रवास नियोजित करा. मुक्काम, मार्ग, वाहतूक आणि आवश्यक तयारी आधीच करून ठेवा. वारीत सहभागी होताना स्वच्छता राखा, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा आणि इतर वारकऱ्यांना सहकार्य करा. कारण वारी ही फक्त स्वतःची यात्रा नसते, ती लाखो लोकांच्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा उत्सव असतो. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनाने या भक्तिमय प्रवासाची सांगता होते. पण वारकऱ्यांच्या मनात पुढच्या वर्षी पुन्हा वारी करण्याची ओढ तेव्हाच निर्माण झालेली असते. शेवट एकच, ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त वारकऱ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.